घटना आहे जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरातली। मुलीने आपल्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं म्हणून वडिलांनी मुलगी आणि जावयावर भरमंडपात गोळ्या झाडल्या, तेही 2 वर्ष प्रतिशोधाची आग मनात ठेवून। आणि ही घटना घडली कशी ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। मंडळी, लव्ह मॅरेजला अजूनही समाजात हवी तितकी मान्यता मिळालेली दिसत नाही, खास करून गावाकडे। या लव्ह मॅरेजच्या नादात किमान वर्षाला 10 तरी हत्या होत असल्याचं प्रकरण समोर येतंय। जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा शहरात शनिवारी रात्री जे घडलं ते अगदी अंगावर काटा आणणार आहे। 2 वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्या लेकरावरच म्हणजे स्वतःच्या मुलीवरच निवृत्त CRPF जवानाने थेट गोळी झाडली आणि तिचा जागीच खून केला। त्याच गोळीबारात तिचा नवरा म्हणजे आरोपीचा जावई देखील गंभीर जखमी झालाय। ही थरारक घटना घडली आहे डॉक्टर आंबेडकर नगरात रात्री 6:30च्या सुमारास। ज्या लोकांपुढे हे सगळं घडलं त्या सगळ्या गर्दीने त्या सासऱ्याला चांगलंच धरून मारले, त्यामुळे तो सुद्धा गंभीर जखमी झाला। पण या सासऱ्याने हे मृत्यूतांडव का घातलं होतं तर मंडळी, झालं असं, 48 वर्ष आरोपी किरण अर्जुन मंगले यांची मुलगी तृप्तीचं अविनाशवर प्रेम होतं। पण किरण याचा या प्रेमाला विरोध होता, म्हणून तृप्तीने आपल्या वडिलांच्या विरोधात जाऊन अविनाश सोबत लग्न केलं होतं। तृप्तीने आपल्या विरोधात जाऊन लग्न केलं म्हणून किरण मंगले भयंकर चिडला होता आणि त्यामुळे अविनाश आणि तृप्ती यांच्या विरुद्ध किरण यांच्या मनात नेहमीच राग राहिला। लग्न केल्यानंतर तृप्ती आणि अविनाश पुण्यात राहत होते आणि इकडे या दोघांना कसं संपवता येईल याच्याच प्रयत्नात किरण होता। काल परवा त्याला ही संधी चालून आली होती। पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी प्रकरणाची माहिती देताना सांगितलं की 26 एप्रिल रोजी चोपडा शहरात खाईवाडाजवळ आंबेडकर नगरमध्ये अविनाशच्या बहिणीचा हळदीचा समारंभ होता। तिथे पुण्याहून अविनाश आणि त्याची पत्नी तृप्ती चोपड्यात आले होते। हा प्रसंग सगळ्या कुटुंबासाठी खूप खास होता। पण त्याच वेळी तृप्तीने 2 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता याचा राग तृप्तीच्या वडिलांना म्हणजेच किरण अर्जुन मंगलेंच्या मनात प्रचंड धुमसत होता। त्या दिवशी हळदीच्या कार्यक्रमात जेव्हा तृप्ती आणि तिचा नवरा अविनाश समारंभासाठी आले तेव्हा त्यांचं मन शांत बसलेलं नव्हतं। समारंभ संपल्यानंतर हळदीच्या ठिकाणी तृप्ती आणि तिचे वडील किरण मंगले समोरासमोर आले तेव्हा किरणने हातातली बंदूक तृप्ती समोर धरली आणि तिच्यावर धडाधडा गोळ्या झाडल्या। यातल्या काही गोळ्या तृप्तीला लागल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला। त्याचवेळी तिच्या नवऱ्याने अविनाशने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली, पण त्यालाही हाताला आणि पाठीला गोळी लागली। अविनाश गंभीर जखमी झाल्यामुळे तातडीने जळगाव येथील रुग्णालयात त्याला हलवण्यात आलं। या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले हे CRPFचे निवृत्त अधिकारी होते। त्याने त्याच्याकडे परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करून हे गंभीर कृत्य केलं। गोळीबार झाल्यानंतर तृप्तीच्या नातेवाईकांनी संतप्त होऊन किरण मंगलेला पकडून बेदम मारहाण केली। यात आरोपी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जळगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। याच वेळी जखमी अविनाशलाही जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि दोघांवर उपचार सुरू करण्यात आले। या घटनेनंतर प्रियंका ईश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून किरण अर्जुन मंगले आणि त्याचा मुलगा निखिल किरण मंगले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पण ऑनर किलिंग ही महाराष्ट्रातली पहिली घटना नाहीये। याआधी फक्त जातीयवादातून घडलेल्या हत्येमुळे महाराष्ट्र बऱ्याच वेळा होरपाळून निघालाय। महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात या घटना वाढतच चालल्यात। जिथं परंपरेच्या बंधनामध्ये अडकलेल्या व्यक्तींना आदर्श म्हणून परिभाषित केलं जातं, अशा घटनांमध्ये मुलगी किंवा मुलगा जरी आपल्या प्रेमाच्या निर्णयासाठी स्वतः निर्णय घेत असले तरी त्यांना त्यांच्या प्रेमाबद्दल अत्याचार आणि हिंसाचाराला सामोरं जावं लागतं। हे मानवी हक्काचे उल्लंघन आहे आणि समाजाला यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावे लागतील। सरकारने आणि समाजाने यावरील सहजगतेला प्रोत्साहन देऊन प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची आणि निवडीची स्वातंत्र्य असावे हे सुनिश्चित करणं गरजेचं आहे। सध्या ऑनर किलिंगच्या घटनांना ग्लॅमर प्राप्त झाल्याने अनेक जण जाणीवपूर्वक अशा प्रकरणात टोकाची पावलं उचलत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याचा कडेकोट वापर आणि समाजाच्या मानसिकतेचे बदल आवश्यक आहे। नाहीतर तृप्ती आणि अविनाश सारखी प्रकरणं एकामागून एक घडतच राहतील। बाकी या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।